नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका गणेश बनसोडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत पनीर रोल रेसिपी। एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, घरच्या घरी तुम्ही बनवू शकता। तुम्ही बाहेर रेस्टॉरंटमध्ये किंवा ठेल्यावरती जात असाल तर तुम्हाला ही जी रेसिपी आहे रोलची, एक रोल कमीत कमी 60 ते 80 रुपयाला मिळतो। तो आपण घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम हेल्दी कसं बनवता येईल त्याची मी तुम्हाला रेसिपी आज दाखवणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा, तरच तुम्हाला समजेल की ही रेसिपी कशी बनवायची। चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। चला, या ठिकाणी बघा आपण 100 ग्राम गाजर घेतलेले आहेत, पाव किलो शिमला मिरची, पाव किलो पत्ता गोभी, एक छोटा बीटरूट। या ठिकाणी आपण 150 ग्राम पनीर घेतलेला आहे, त्याला एकदम आपण बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने कट करू शकता, तुम्हाला लहान मोठे ज्या साईजचे पाहिजे त्या साईजमध्ये आपण या साईजमध्ये याला कट करून घेतलेला आहे। या ठिकाणी आपण पीठ मळून घेतलेला आहे, मैदा आहे। मैदा आपण या ठिकाणी 200 ग्राम घेतलेला आहे, त्याला आपण दूध, मीठ आणि थोडंसं पाणी टाकून एकदम सॉफ्ट त्याचा डो असा तयार करून घेतलेला आहे। चला तर पहिल्या सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी जो पनीर आहे त्याला आपण कॉर्नफ्लॉवरची कोटिंग करणार आहोत। एकदम हलक्या हाताने याची अशी पूर्ण जे कॉर्नफ्लॉवर आहे ना त्याला कोट झालं पाहिजे, कारण आपण पनीरच्या वर कट केलं ना तर याला पूर्ण असं पाणी सुटतं। एकदम हलक्या हाताने याला असं कोट करून घ्यायचं। कोट झालेला आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवूया। तर मित्रांनो बघू शकता तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। गॅस आपण लो टू मीडियम वरती ठेवलेला आहे। आता आपण यामध्ये हे पनीर जे आहे फ्राय करून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने चांगलं याला असं गोल्डन ब्राउन फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघा मित्रांनो, हे आपले पनीर फ्राय करून झालेले आहेत। किती मस्त झालेत बघा, एकदम गोल्डन ब्राउन। चला तर मग आता पुढची स्टेप करूया। या ठिकाणी आपल्याकडून थोडं स्किप झालं होतं, आपण कांदा दाखवायला विसरलो होतो। या ठिकाणी आपण मोठ्या आकाराचा एक कांदा घेतला आहे आणि त्याला एकदम बारीक एकदम स्लाइसमध्ये कट करून घेतलेला आहे। आता आपण हे जे पीठ मळून घेतलं होतं ना हे बघा एकदम सॉफ्ट झालेलं आहे। हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं याच्यावर मैदा छिडकायचा आणि याची आता तुम्हाला ज्या आकाराची चपाती बनवायची आहे त्या आकाराचे याचे असे गोल 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 बाउल तयार करून घ्यायचे। लहान मोठे तुम्हाला ज्या आकाराचे बनवायचे त्या।
आणि एकदम पातळ लाटायची चपाती. तो बघू शकता आपल्या इथे 8 बॉल झालेले आहेत. असे बॉल्स तयार करून घेऊया. आता मित्रांनो बघा, आपले बॉल्स तयार करून झालेले आहेत. आता आपण याची चपाती लाटून घेणार आहोत. आपण पीठ मळताना यामध्ये दुधाचा वापर केलेला आहे. दूध टाकल्यामुळे काय होतं, आपली चपाती जी आहे ना ती फाटत नाही. तर बघू शकता मित्रांनो, बघा या आकारामध्ये आपल्याला ही चपाती लाटायची आहे, एकदम पातळ. जेवढी पातळ होईल ना तेवढी पातळ लाटण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण गॅस चालू करूया. गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे. तवा आपला गरम होतोय. गरम झाला मग आपण ही चपाती शेकून घेणार आहोत. बघू शकता तवा आपला चांगला गरम झालेला आहे. वरती आपण तेल लावलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी तूप, बटर कशाचाही वापर करू शकता. आपण या ठिकाणी तेलाचा वापर करत आहोत. गॅस जो आहे एकदम आपण हाय वरती ठेवलेला आहे. चांगलं असं तेल लावून घ्यायचं. दोन्ही साइडने पण. अशाच प्रकारे आपल्याला या सर्व रोल जे आहेत म्हणजे चपाती लाटून आणि शेकून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी. तर आपली ही चपाती शेकून झालेली आहे. अशाच प्रकारे आता आपण सर्व चपात्या शेकून घेणार, लाटून आणि शेकून घेणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता आपल्या चपात्या बघा बनवून झालेल्या आहेत. एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत एकदम चपात्या बघा. अशा प्रकारे तुम्हाला ही चपात्या बनवून घ्यायच्या एकत्र. चला तर मग आता आपण पुढची स्टेप करूया. तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपण कढई घेतली आहे. कढईमध्ये 1 चमचा आपण तेल घेतलेलं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट.
1 चमचा, आता आपण या ठिकाणी हे जेवढे पण पत्ताकोबी, शिमला मिरची, गाजर, बीटरूट हे जे घेतलेले आहे ते सर्व आपण तेलामध्ये टाकून याला फ्राय करणार आहोत. काही ठिकाणी याला कच्चंच खाल्लं जातं फ्राय न करता. तर आपण फ्राय करून ही रेसिपी बनवणार आहोत. यामध्ये जाणार मीठ. मिठाचा वापर तुम्ही तुमच्या चवीनुसार करा. लाल तिखट, दीड चमचा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. यामध्येच आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स. जर असेल तर टाका, आणि तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नाहीतर तुम्ही याला स्किप करू शकता. चाट मसाला अर्धा चमचा. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. आपल्याला या भाज्या काय शिजवायच्या नाही आहेत, फक्त तेलामध्ये याला फक्त असं काढून घ्यायचं फक्त, म्हणजे कच्चं लागलं नाही पाहिजे आपण खाते वेळेस. यातला जो क्रंचीपणा आहे तो गेला नाही पाहिजे, बस एवढंच आपल्याला फ्राय करायचं आहे. फक्त 1 ते 2 मिनटं फक्त, बस झालं. आता हे बनवून रेडी आहे. आता आपण मेयोनीज, टोमॅटो केचप, शेजवान सॉस मिक्स करून आपण याची स्टफिंग करणार आहोत. चला तर मग आता पुढची स्टेप. तर आपण स्टफिंगसाठी या ठिकाणी व्हाईट मेयोनीज आहे हे. टोमॅटो केचप, जेवढं तुम्ही मेयोनीज घेतलंय त्याच प्रमाणामध्ये टोमॅटो केचप घ्यायचे तुम्हाला. शेजवान सॉस, शेजवान सॉस नसेल तर तुम्ही या ठिकाणी
काश्मीरी शिमला मिरचीचं पावडर असते ना, त्याचा उपयोग करू शकता. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, आपली ही आपला सॉस तयार झालेला आहे. आता आपलं पूर्ण साहित्य बनवून रेडी आहे. तर आपल्याला एकदम आता लास्टची स्टेप आहे. आता आपल्याला हे पूर्ण चपातीवरती ठेवून याला रोल करायचं आहे. या ठिकाणी आपण ग्रीन चटणी पण घेतलेली आहे, आपल्याकडे ऑलरेडी बनलेली होती घरामध्ये. याच्यामध्ये आपण कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडा लिंबाचा रस मिक्स करून आपण याची चटणी बनवून घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता सगळं बनवून आहे. आता आपण एकदा या चपातीला चांगलं असं कडक गरम करून घेणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी आपण चपातीला चांगलं गरम करून घेतलं आहे. आता हे जे मेयोनीज आहे ते आपण यावरती लावून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही कधी बनवताय बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे, पटकन तयार होणारी. पनीरचे तुकडे जर तुम्हाला ही ग्रीन चटणी आवडत असेल तरच तुम्ही याचा उपयोग करा, नाहीतर तुम्ही हे स्किप करू शकता. मला आवडते म्हणून मी याचा उपयोग करत आहे. पुन्हा यावर थोडंसं मेयोनीज. आता आपण याला रोल करूया. या ठिकाणी आपण बटर पेपरचा वापर करत आहोत. अशा प्रकारे आता मी तुम्हाला रोल बनवून दाखवणार आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपले पनीर रोल बनवून रेडी आहेत. माझ्या मुलाला राहवलं नाहीये, त्याला खूप भूक लागलेली, कधी खावाचं झालेलं आहे. तर त्याने एक रोल खाल्ला आहे. 3 मी आता तुम्हाला दाखवत आहे. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.